पिशवीमध्ये हळद लागवड. हो, बरोबर ऐकलं. पिशवीमध्ये हळद लागवड हा नवीन प्रयोग तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, आज आपण दापोली तालुक्यातील करंजाळी या एका छोट्याशा गावामध्ये आलो आहोत. येथील दशरथ बुरटे या शेतकऱ्यानं 1.5 एकर जागेमध्ये हळद लागवड केली आहे. आपल्याकडं सिमेंटच्या बॅगा येतात आणि आपण हे जेव्हा बांधकाम वगैरे करतो त्यावेळेला सिमेंटच्या बॅगा येतात. त्या सिमेंटच्या बॅगांमध्ये सुद्धा आपण इथे लागवड केलेली आहे. साधारण जून महिन्यात त्यांनी या हळदीची लागवड केली होती. 6 महिन्याने बुरटे यांना लाखाचं उत्पन्न या हळदीच्या शेतीमधून झालं आहे. बुरटे सांगतात, जमिनीवर हळद लागवड करून जे उत्पन्न मिळतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न या पिशवी लागवडीतून शेतकऱ्यांना होत आहे. ह्या गादी वाफ्यापेक्षा ह्या सिमेंटच्या बॅगांमधली जी काय लागवड आहे त्याच्यामध्ये पिकाचं प्रमाण त्याच्या 1.5 पट आहे. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता बुरटे यांनी 100% नैसर्गिक हळद लागवड करून अनेक शेतकऱ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान बनले आहे. अशा प्रगतशील शेतकऱ्याला मॅक्स किसानचा सलाम.